झाले मोसाज रूप पाहता रोज सुख झाले मोसाज तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा पाहता रोज सुख झाले रूप पाहता रोज सुख झाले तो हा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा जोडी म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बौद्ध सुकृताची जोडी विठ्ठली आवडी बौद्ध सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा माधव परवा तो हा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा जय राम हरि जय राम हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद ज्ञामणी पैसरा गोविंद ज्ञामणी पैसरा बाळकंठी शोभे बाळकंठी शोभे माळ बाळकंठी शोभे माळ बाळकंठी शोभे माळ कळी काळ तयारी कापिले कळी काळ तयारे कापिले कळी काळ तयारे गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद ज्ञामणी पैसला गोविंद ज्ञामणी पैसला गोविंद ज्ञामणी पैसला रामने शंख चक्राचे शृंगार शंख चक्राचे रामने शंख चक्राचे शृंगार शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखामाधी नामामृत सार मुखामाधी नामामृत सार मुखामाधी गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी
तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. मारुती महाराज की जय. विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या हरी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी कारण गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो समाहार विश्रांती पावलो समाहार विश्रांती पावलो समाहार प्रेम सुख श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हरी मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल हरी झुंजारते एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या कारण गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला कीर्तन पिशे कूलर बंद करू म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग सगळेच बंद करा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून
विष्णुदास नेमके कसे याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग नको नको राम महाराज नको राहू द्या. जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र सादलापूर आणि या सादलापूर नावाच्या गावामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तथा संत श्री नामदेव महाराज आणि श्री संत जनाबाई महाराज यांच्या 650वा संजीवन समाधी सोहळा तसेच ब्रह्मीभूत सद्गुरू या भागाचं वैभव परमार्थी गुरु सद्गुरू मोतीराम महाराज यांच्या 160व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही या ठिकाणी आहे. श्रीमद भागवत कथा आमचे मित्र हरिभक्तीपरायण भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील मुंबई यांची या ठिकाणी कथा आमचे केशव महाराज कुलकर्णी अर्थात पालमकर आणि आमचे राम महाराज कोरसकर यांच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी संपन्न होतोय. माझा योग चांगला ही चालू असणाऱ्या उत्सवात आज जवळजवळ 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. या कार्यक्रमाचं आयोजन करते आपल्याला सर्वांना परिचित आहे. समस्त गावकरी मंडळीच्या विशेष सहकार्यातून आणि व्यंकटरावजी देवदासराव कोटगिरे सावकार अर्थात प्रमोदरावजी व्यंकटराव कोटगिरे या पितापुत्रांच्या अर्थात कोटगिरे परिवाराच्या वतीनं त्यांची मुलं त्यांच्या मुली त्यांचा सर्व परिवार या परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला सेवेचा योग माझ्या वाट्याला आनंद एका गोष्टीचा रोज वेगवेगळे गायक रोज वेगवेगळे वाजविणार आहेत बरोबर आहे का नाही. या पार्टीबद्दल बोलायलो मी लक्षात आलं का नाही सांगा. आज विशेष रामानंदजी महाराज ढाले गुरुजी म्हणजे ओरिजिनल संगीत अलंकार ज्यांचं ओरिजिनलमध्ये अलंकार तयार आहे असे ढाले गुरुजी आज आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीला हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ रवींद्र महाराज पवार गुरुजी त्यांची उपस्थिती आहे. त्यांना आळंदीवरून गुरुजी आज 2 तासाच्या कीर्तनासाठी आळंदीहून आले तर पुन्हा आळंदीला प्रवासाला जायचं त्यांना धन्यवाद. इकडून आमचे मामा या ठिकाणी दिलीप मामा उपस्थित आहेत. मामाला मनापासून धन्यवाद देतो. आमचे पिंटू महाराज हे आमची नेहमीचे तुमच्यापेक्षाही महत्त्वाचे आहेत मला लक्षात आलं का नाही सांगा. पिंटू महाराज आहेत आमचे मामा म्हणजे गुरुजीला माहिती ढाले गुरुजीला की हे पाठांतराच्या बाबतीत नो चॅलेंज आवाज बी तसाच निष्ठावंत भजने म्हणून त्यांची आपल्याकडे माहिती आहे. उपस्थितामध्ये आपण सर्व कीर्तनकार मंडळी आमच्या राम महाराज सुरनर यांनी फोन केला त्याचप्रमाणे गावातले आमचे प्रकाश महाराज सादलगावकर ते आपले काय सादलापूरकर देव नावकरी आहेत त्यांनाही धन्यवाद. आपल्याला सगळ्याला विनम्र भावाने धन्यवाद. आणि मृदंगवादकापैकी प्रसिद्ध मृदंगवादक आसारामजी महाराज साबळे की जागतिक लेवलचे मृदंगवादक आहेत आणि शास्त्रोक्त मृदंग आमच्या आसाराम महाराजांचा अतिशय तयार त्यांची आज अनायासे उपस्थिती आहे त्यांना धन्यवाद देतो. इकडून आमचे हरिभक्तीपरायण विनायक महाराज मुलगीर या भागाचं वैभव विनायक महाराजालाही मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर तास धरून वाजवले कसं आहे सव तासल्याशिवाय नटून नांदत नसते लक्षात आलं का नाही. त्याच्यामुळं दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. विशेष उपस्थितीमध्ये या परिसराचं वैभव मारुतराव महाराज ज्यांनी आयुष्यभर सेवा केली आमच्यासाठी ज्यांचं जीवन ज्येष्ठ श्रेष्ठ असे भगवान महाराज सातकर त्यांनाही म्हणा. आपण आहेत वैष्णव. आपण कोणत्या संप्रदायाचे वैष्णव संप्रदाय आणि वैष्णव म्हणजे आपण विष्णुदास विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हणतात. मग आपण वैष्णव आहे आपण विष्णूचे कोण आहेत दास आहेत. मग विष्णुदास नेमके कसे हरि तैसे हरिचे दास हरि तैसे हरिचे दास हरि तैसे हरिचे दास हरि तैसे हरिचे दास
नाही तया भय चिंता मोह आस नाही तया भय चिंता मोह आस नाही तया भय मोह हो निरहाती उदास हो निरहाती उदास फलकटकास भक्तीची फलकटकास भक्तीची जिले जन धरोनी पाय जिले जन धरोनी पाय धरोनी पाय जिले जन धरोनी पाय जिले जन धरोनी पाय जिले याचा अर्थ असा आहे विष्णुदास कसे तर याचं उत्तर एकच आहे जसा विष्णू तसे विष्णुदास कसे भगवान महाराज जसा विष्णू तसे हरी तैसे हरीचे दास नाही तया भय चिंता मोह आस होनी राहती उदास बळकट कास भक्तीचे धरोनी पाय तेजिले जन थोडक्यात जसा हरी जसा विष्णू तसे विष्णुदास लक्षात आलं की नाही जसा विष्णू तसे भावे जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा हरी बोला ढाले बोलली भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरि एक हरी प्रिया दासा हरी लायक भावे जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा भावे जैसा तैसा आज सावकार मंडप भरला की पूर्ण बघा होती का बाया तो कुटूर आहेत बघा बघू नका थोबाट तोंड इकडे बघा मी सांगायला आहेत म्हणून बघायची काही गरज आहे का विश्वास तर राहिलाच नाही थोडा वेळ कसा हरी विष्णू का कसा आओ हे बघा इकडे लक्ष विष्णुदास कसे जसा विष्णू तसे मग विष्णुदास जर जसा विष्णू तसे विष्णुदास आहे तर मग विष्णू कसा विष्णू कसा हे बी महत्वाचं आहे की विष्णुदास कसे बोललं तर कळत आता तुम्ही तर काय त्यातले अभ्यास सगळे माझ्या पुढे तुम्ही बसलात हीच लई झालं लक्षात आलं का नाही बघा आता विष्णू कसा विष्णुदास कसे आणि विष्णू कसा दोनच प्रश्न आहेत सावकार इकडे बघा झोपू नका इकडे लक्ष देऊन ऐका पैसे खर्चले तर चीज बी झालं पाहिजे ध्यानात बी बसावा कीर्तन बी हा उग कसे लोकांची घरं भरून उपयोग नाही आपलं बी घर भरलं पाहिजे ह्याच्यात बी बसलं पाहिजे ते बघा इकडे लक्ष द्या आता माझ्या विष्णुदास कसे जसा विष्णू तसे हा बोला चला बोलत राहायचं विष्णुदास कसे जसा विष्णू तसे विष्णू कसा हा विष्णू असा तसा कसाच नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप हो रंग नाही रूप नाही नाही रंग नाही रूप नाही निर्गुण निराकार तुझी अंकुर बुराया निर्गुण निराकार तुझी एक बुराया निर्गुण निराकार तुझी एक बुराया ताली वाजवा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा 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 मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा
नाही बघा का इकडे बघायचे ध्यानात ठेवायचे. विष्णुदास कसे तुम्हाला कळाल्याशिवाय सुडीतच नाही. लोकाला कळू नाही तर नाही कळू, तुम्हाला कळा. पोरग कुठं बसलं? हा इकडं बसले. पोरग पटांगणाला घ्या, इकडं घ्या. इथं इथं खुर्चीवर नाही, इथं इथं हा इथं पटांगणाला 2 जण दोन इथं. हा इथं खुर्ची बिडची तसलं लाड नको इथं. हा बसायचं. हा पुढं जरा नेटात नेटात. हा विष्णुदास कसे शाबास. बापापेक्षा पोरग सरस निघालं की नाही निघालं सांगा बरं मला. विष्णुदास कसे जसा विष्णू तसा. विष्णू कसा असा तसा कसाच नाही. लक्षात असतात. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. लक्षात आलं का? हा अव नाही रूप वर्ण गुण तेथे. नाही रूप वर्ण गुण. सत्य ज्ञान गगनाचे सत्य ज्ञान गगनाचे प्राण. हे रूप वर्ण गुण तेथे. सत्य ज्ञानांगत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण तेथे. म्हणजे त्याला गुणही नाही, रूपही नाही, रंग नाही, त्याचं नाव विष्णू. मग विष्णू कसा? आता हा हे बघा तो नळू भरायचं प्रमाण आहे. होता काळा गोरा खुजाना ठेंगणा. काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही. मुनगीर महाराज कीर्तन करायलेत आता. लक्ष द्यायला लागले का नाही? त्याला काही आकार उकार काही नाही. त्याला लक्ष द्यायला लागले का? कुणाला? विष्णू. आता लक्षात. मग नेमका कसा तो स्वतः देव सांगायचा. तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला तैसाच मी खरा. जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला तैसाच मी ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हा लागी. हरी होय भक्ती केला तैसा पूर्वे धरावे तेव्हा. पूर्वे धरावे तेव्हा. पूर्वे धरावे. होय भक्ती केला तैसा. पूर्वे धरावे पूर्वे धरावे. होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी देवीचा. पूर्वी धरावी देवीचा. होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी देवीचा. पूर्वी धरावी देवीचा. आता एकच आहे. आम्ही थोडी भजनानंदी माणसं आहेत त्याच्यामुळे भजन जास्त आहे. पण 11लाच संपन असं बी काही नाही. असं काही 12ला बी संपू शकते. त्याचं काय आता एवढे गायकच चांगले असल्यावर वाजविणारे असे असल्यावर त्याला काय कवा कस सुटाना काय एवढं लगे काय. आता काही काम आहेत का? कुठं काही सावकार काही नांदेडला जायचंय? हा नाही इथं थांबायचं ना. आम्हाला जिथं उजडन तिथं उजडन बघू जी होईन ती होईन. काय एवढं एक 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 स्त्रियलनं चालायचं. कुणी बी प्रमाणं म्हणायचे. असं काही नाही की माईकवाल्यानीच म्हणावत म्हणून. कुणी बी म्हणलं तरी त्याचं मी ओढून घेणार. काही अडचण नाही.
फक्त ओढून घ्यायला हाताला यावा, बस एवढा अंदाज ठेवून म्हणा. नांदेड पुस्तलं दिल्यावर उडी हाणून बी नाही हाताला आल्यावर कसं घ्यावा. लक्षात आलं. कसा बघा आता, हरी कसा विष्णू कसा, जशी असा तसा कसाच नाही. जशी भक्ती कराल होय भक्ती केला तैसा, हा पुरवी धरावी ते इच्छा, तैसा केला तैसा होय भावेश्वर हॅलो भावेश्वर हा मग काय नाही. जैसा केला तैसा होय आणि पावे सोय धरोनी. विष्णुदास कसे, शाबास. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. विष्णू कसा असा तसा कसाच नाही, जशी भक्ती करताल तसा. जमलं का नाही आता. तुका म्हणे येते पिसे देते तसे असेल, देते तसे असेल. तुका म्हणे देते तसे असेल, देते तसे असेल. तुका म्हणे येते पिसे ते ते तसे असे. लक्षात आलं का नाही. शाबास. पेरला तस शाबास. विढल जशी त्याची भक्ती कराल तसा तुमच्यासाठी उभा राहतो. दोन मुद्दे क्लिअर झाले. कोणते. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. विष्णू कसा, जशी भक्ती करताल तसा. लक्षात आलं. बर. करतो काय विष्णू, करतो काय हे बी बघावं लागेल. आता बघा, त्याचं तुम्ही चिंतन केलं की तुमच्यासाठी तसाच उभा राहा. फक्त त्याचं काय करावं लागेल. ध्येय. आता ध्यान, ध्यान शब्दाचा अर्थ काय. ध्येय ते आणेन यत्त ध्यानम. ध्येयभूत वस्तूचं चिंतन करणे त्याचं नाव ध्यान. आणि ध्यानाची विशेषता, चिंतनाची विशेषता आहे. एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही चिंतन करीत राहिलात तर माणूस तसाच बनतो. त्यामुळे महाराज तुकोबारान दृष्टांत काय. तुका म्हणे आली जीवे नुरे जीवे गळी, जीवे नुरे जीवे गळी, जीवे नुरे जीवे गळी. ओ तुका म्हणे जीवे नुरे जीवे गळी, जीवे नुरे जीवे गळी, जीवे नुरे जीवे गळी. आळी काळी कोसल्याची ही ती आळी माहिती का तुम्हाला. हा बर. गांधीन माहिती का. गांधीन माहिती का. गांधी माहिती बोला की. गांधीन. हा गांधीची मोठी बहीण आहे एक, तिचं नाव कुंभारी नाही. मग गांधीनं ठणका मारल्यावर जेवढी आग होती त्याच्यापेक्षा डबल कुंभारणीनं झपका हाणल्यावर आग होती. आणि ती कुंभारीन अशी असते हुटाडासारखी असते. मुंडकं दाबलं की फाउंडेशन वरी करणार, फाउंडेशन दाबलं की मुंडकं वरी करणार अशी असते. कुंभारीन असते डाले गुरुजी. ती कुंभारीन. ती कुंभारीन जर त्या आळ्यावर सोडली आणि त्या कुंभारणीनं जसा छक्का हाणला की लगेच मान खाली घालणार ती आळी. 5 मिनिटानं वरी केलं पुन्हा झपका. त्या कुंभारणीचं एवढं भिव बसतंय त्या आळीला. एवढी चिंतन करती, एवढी चिंतन करती की चिंतन करता करता ती आळीच कुंभारीन होऊन जाते. होय भिंगोरी सगाळी. वा वा. होय भिंगोरी सगाळी. होय भिंगोरी सगाळी, होय भिंगोरी सगाळी. तुका म्हणे आळी. होय भिंगोरी सगाळी. आळी होय
नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागले का नाही सांगा. तुका म्हणे आळी भाऊ थोडं मॉनिटर द्या. होय भिंगुरुटी सगळी, तिला काय म्हणतात? भिंगुरुटी म्हणतात. एवढं चिंतन करती, एवढं चिंतन करती की ती आळीच कोण होऊन जाती. भिंगुरुटी, कुंभारींना भिंगुरुटी म्हणते. आता दुसरं सांगू का? हां, भिंगुरुटीच्या ध्याने भिंगुरुटीच्या होई रे. भिंगुरुटीच्या ध्याने भिंगुरुटीच्या होई रे. आपतत्वदाय पालटोनी, आपतत्वदाय पालटो. बोर व्हायले का? बोर व्हायले का? चहा सांगू. भिंगुरुटीच्या ध्याने भिंगुरुटीचं होई जे, आणि आपतत्व जाय पालटोनी किंवा आपे आप जाय पालटोनी असा एक पाठ आहे. म्हणजे याचा अर्थ एकच आहे भगवान महाराज काय, की ती ध्यान करीत ध्यान करीत ध्यान करीत तसंच गुरुजी तिचं मन होऊन जातं आणि ती शरीर बी तसंच धारण करते. मग विष्णुदास कसे? जास्त विष्णू कसे? तेथे देवाची होवनी ठेलो, तेथे देवाची होवनी ठेलो, तेथे देवाची होवनी ठेलो. देवा पावया गेलो, तेथे देवाची होवनी ठेलो, तेथे देवाची होवनी ठेलो, गेलो तेथे देवाची होवनी ठेलो. क्या बात आहे, वाह. राईट, डाव हाणला की नंबर 1 मध्ये उगा. बरोबर आहे की नाही? ह्याला वाटलं आम्ही गायक काय आळंदीचे. लंगुटी लावून बेजार असतील काही पैलवान तालमीत गप्पुनी चड्या मुळपू डाव हाणते हाणते का नाही? डाव सांगा. राईट, नंबर 1. गुरुजी कसं वाटलं प्रमाण? हा, देव पहावया गेलो आणि ते देवाची होऊनी तुम्हाला ठेलो. राहुल महाराज, तुम्ही नवीन कीर्तन करायचं, जगात कुणाचंच प्रमाण बंद करायचं नाही. जसं असेल तसं घ्यायचं आणि चालत राहायचं. बिचाऱ्यांनी पाठ केलेला असते, हातभर इकडे तिकडे होत असते. हे अजिबात इकडे तिकडे झालेलं नाही. हे बरोबरच आहे विषयाला. एक उदाहरण म्हणून सांगितलं. विष्णू कसा? जसे विष्णू तसे. माणसं म्हणणार आहे त्याच्यावर संपत आहे काही की. आज लक्षात आलं का नाही? विष्णू कसा? हा बघा, विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. आणि विष्णू कसा? तुम्ही ज्याचं तसं जसं चिंतन कराल तसा तुमच्यासाठी केव्हा बी उभा आहे. आता इकडं आहे, करतो काय? काय बी काय करतो? बोला, काय करतो? काय बी करतो. चोऱ्या करतो का? हो, चोऱ्या करतो. चोऱ्या करतो. चोऱ्या करीत नाही का? काल्या दिवशी कशाचं चरित्र आहे? शिमग्याचं का शिलांगणाचं? काल्याला कशाचं चरित्र आहे? चोऱ्याचं. चोऱ्या करतो का? हा, चोऱ्या करतो. चोऱ्या. भांडणं करतो का? हो, भांडणं करतो. मारामाऱ्या बी करतो. मारामाऱ्या बी करतो. बावकीतल्या बावकीत लावून देतो का? हो, लावून देतो. लावून देतो. लावतो का नाही? लावीत. एका जुनी माणसेत बसलेली विचारा, लावून देतो. बरोबर आहे का नाही? व्याभिचार करतो का? व्याभिचार सुद्धा. पण एक लक्षात ठेव, काही बी करतो पण खरी. आता एक सावकार प्रश्न, एक प्रश्न, काय बी करतो, आता काही हे करत नाही ती करी असलं काय? व्याभिचारासारखा टाका उतला टाका वाटम करीत असले अजून काय राहिलंय सांग? काही बी करतो त्याची काय विशेष नाही, पण त्याची विशेषता साबळे महाराज ही आहे. आता सावकार एकच सांगायचं, बारक्या सावकाराला विचारू का मोठ्या सावकाराला? मोठ्या सावकाराला मोठ्या सावकार. बरं, हा बघा इकडे मोठे सावकार बघ. कुटाने कर, कुटाने तर कुणी बी करतो, कुटाने करायला अडचण नाही, कुटाने कुणी बी करायचे. पण एक लक्षात ठेवायचं, कुटाने त्यानं करायचे ज्याच्यात निस्तारायची ताकद. 8 वाजता लघवी आल्याच्यानंतर बायकोला संघ उठविणार आणि कुटाने करायचं. बायको म्हणायली अहो जाग की का हाय नाही, तिथं कुत्रे चलू ग ही असली आणि कुटाने करायची. निबर माणूस पाहिजे कुटाने करायची, जिथं उजडन आणि जी होईन आणि ती
चर्चेला भ्यायचं नाही, काय नाही ते न कुटाने करायचं. त्यानं बसायले का? माता सावकार एकच उत्तर, कुटाने करणं बरं आहे का सापडणं बरं आहे? हे बघा, कुटाने तर कुणी बी करेन हो, कुटाने काय बी करायचे, पण महत्वाचं हे की सापडायचं. कुटाने काय बी करा, पण त्यानंच करायचे त्याला ज्याच्यात सापडायचं नाही. काय बी सापडलं की संपलं ना, सापडायचं. काय बी करायचं पण सापडायचं ना. हो दे पाणी प्यायचं, सांगतो मग तुम्हाला, दाखवतो. लक्षात आलं का ना? आमच्या विष्णूचं तसं आहे. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, ब्रह्मन कर्म अकर्मा वेगळे, असे आमचा विष्णू काय बी करतो झाले गुरुजी, पण सापडत कशात नाही. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, मेळे नाही मैळे. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळा राहतो. अनुब्राचे शब्द आहे. तो कर्मे करी सकळ, काय करीत नाही सांगा, काहीही करतो पण परी कर्म बंदा नातळे. लक्षात आलं का? करतो काय बी पण अडकत नाही. बघा, बोलायचं बी काही माणसाला नुसत्या फुगिरी बोलायचा ना, मी असं करतो, मी तशा करतो, त्याला किंमत नाही. बोंबलण्याला किंमत नाही, करून दाखविण्याला किंमत असते. मी असं करीन आणि मी तसं कर, तू काहीच करीत नाहीस, गप्प बसतो. बोलणारे काहीच करीत नसते आणि करणारे बोलून दाखवित नसते. मी असं करीन, काय नसते तसलं, काय नाही. नीट ऐकायचं, ध्यान देऊन दाईट बसायचं. तो दाईट बसा, ढिल्या अंगा नीट बसायचं. बेड्या बेड्या सावधान, ढिल्या अंगानं कळत नाही, नीट ऐकायचं. बघा इकडं, ही आमचा असा त्याने व्याभिचार केला का नाही? नाथ महाराज भागवताले, गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. शाबास, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मजहांगी हाता. कस करायचं आता? 16,108 बायका करून जाहीर केलं मी कोण आहे, मी ब्रह्मचारी. आणि तुको भरायला लिहून ठेवावं लागलं गात्यात. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख. चुकीचं वागून सुद्धा मागच्या संघ असे माणसं ठेवायचे. आपलं चुकलं तरी म्हणले पाहिजे, नाही नाही दादाचं बरोबर आहे, अशीच संघ ठेवायची. मग तिथनं लक्षात आलं का नाही सांगा? येडे काय संघ असे ठेवायचे. आमच्या एका महाराज संघ असा महाराज होता, त्याच्या संघ राहायचा. कार्ड, ती व्हिजिटिंग कार्ड होती त्या काळात, राहायचा त्याच्या संघ. कार्ड माझे वाटायचा. काय कामाचं आहे का असला धंदा सांगा बरं महाराज? लक्षात आलं का नाही सांगा? इकडं बघा, याचा अर्थ एकच, संघ माणसं असे ठेवायचे. आपलं एखाद्या चुकलं बी माणसात म्हणले बाई नाही, महाराज म्हणते ती खरं आहे. कोर्स केल्याच्या नंतर असलं वागून बी चुको बरं म्हणलं नाही बरोबर आहे. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, व्याभिचाराला सुद्धा धन्यतेला निहून पोस्ट केलं. कारण कर्म अकर्मा वेगळे. त्याला ते काही त्याच्यात कशात अडकत सापडतच नाही. शाबास, सापडतोय का ते? सापडत. आता बघा, माझ्या लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती भागवतातलाच विषय. बोर नाही ना व्हायला तुम्हाला? पहिल्या मंडळाला बोर व्हायला का जरा? बघा इकडं, तर माझ्या लक्षात ती भगवान महाराज दुर्वास ऋषीला जेवायला निमंत्रण दिलं. ही लोक बोंबलायले ना, ब्रह्मचारी कसा, ब्रह्मचारी कसा, एवढ्या बायका करून कुठं ब्रह्मचारी असतो का?
हा बायका एवढ्या केला मला गादीवर बसवा म्हणायला कशी पद्धत आहे का ही म्हणले आता असू द्या विठ्ठल विठ्ठल आमच्यात आमचा विषय होता तुमचा नाही लक्षात आलं का आपल्यात आपला होता बाकी काय बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे मग ती दुर्वासाला जेव्हा निमंत्रण दिलं ऋषी दुर्वास भागवतात विषय ऋषी दुर्वास जेवायला आले. गंगेच्या पलीकडे बसले यमुनेच्या 16,108 बायकाला देवानं सांगितलं स्वयंपाक करा स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाकाच्या तयारीला लागल्याच्या नंतर जांबुवंतीने विचारलं किती जण जेवायला म्हणले महाराजांनी ती दोघंच आहे. म्हणले मग ती एवढा स्वयंपाक कशाला म्हणले हे बी पुरण म्हणून गॅरंटी नाही लक्ष द्या माझ्याकडे म्हणले मग आता सगळ्या 60,000 खंड्या अन्न खात होता दुर्वासा असा उल्लेख काही ठिकाणी 60 खंड्या 60,000 खंड्या आणि मग भाकरी केल्या आणि गंगेच्या पलीकडे चालल्या हरकत नाही ही सांगायला जायचं पलीकडं पण पलीकडे जायच्या टायमिंगला तरी ती यमुना वाहत गेल्या देवाकडे सगळ्याजण देवा यमुनेच्या पलीकडे कसं जायचं देवानं सांगितलं जा ते यमुनेला जाऊन सांगा म्हणा हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील ते यमुने वाढदिवस विचारायला गेलेल्या खालीच बसल्या म्हणल्या देवा तुमच्या आशीर्वादानं 2-2 लेकरं आहेत आम्हाला ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद लक्षात आलं का नाही 2-2 लेकरं आहेत म्हणल्या विचारायचा म्हणलं विचारायचं बाकी विचारायचं नाही गेल्या विचारा हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील यमुने वाट दिशील वरचं पाणी वरी महाराज आणि खालचं पाणी खाली मधूनच रस्ता मधून रस्ता झाला नवीन पुरी होत्या म्हणल्या मा ही कसं झालं जुन्या म्हणल्या गप कसं बी होती वरचं पाणी येईन खालचं येईन आपला दाहवा होईन ग बस देवावर संशय घ्यायचा नाही कुणावर बी संशय घ्यायचा आता माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा माझ्याकडे आणि मग पलीकडे गेल्या दुर्वासन सांगितलं ठेवा 2-4 भाकरी मला 2-4 सगळा स्वयंपाक समोर ठेवा सगळ्या भाकरी समोर ठेवणे आजचा हात केला सगळंच मध्ये गेलं धुडके सुद्धा नाही महागारी आले भाकरी बांधून नेलेलं सुद्धा आणि मग पलीकडे चालले यमुनेत तिथं पुन्हा यमुना व्हायला लागलेली म्हणजे आता पलीकडे कसं जायचं म्हणजे त्याला ह्या म्हाताऱ्याला इच्छा गेले आधीच तर वैतागलेल्या बाया आणि ह्या बाया वैतागले काय बोलते ना ही गॅरंटी का अरा बाया हाडळ लागलेली बरी पण बाई परवडत नाही महाराज लईच महाराज चांगली लांबक्या मिशावाली माणसं बायानी गार करून टाकलेत महाराज हलत नाही डुलत नाही त्यांना कसला बी जोक सांगा असे बघत आणि आपण त्याला डावचायचे हां काय झालं रे काही नाही पप्याच्या माईचं ध्यान झालं कीर्तना काय मेळ नाही टाळ नाही काय नाही महाराज वैतागलेल्या बाया काही बी बोलते आम्ही दिंडीत होतो त्या एकदा महिनाभर दिंडीत गेलो आमचा भरत पटाडे मी साबळे महाराज नात्यापुत्याकडं दिंडीत आणि दिंडीत एका महाराजाच्या घरी गेलो होतो आम्ही या भरतला नाद असला चल हिथं जीव घालतून चल तिथं हे करतो ती करतो हां माणसाळ्याला जरा मला निघलं त्या भरत नाही का घर का महाराजाचं घर आहे म्हणला चल हिथं गेलो होतो आम्ही गेल्या तर ती बाईनं चालू केलं ना आधीच महिनाभर बाहेर राहिलेला महाराज दिंडीत गेल्या सुरू केलं आलात का कशाला आलात या हंडा आणा पाणी पेटवा चूल ऐकू येत नाही का कानात काय खुट्या ठोकल्यात का इकडं कशाला आलात तिकडेच राहायचं पंढरपुरात तिकडेच बघायची एखादी धर्मशाळा इकडं कशाला आलात धर्मशाळा मला सगळं तर बोलू द्या ना आधी बरोबर आहे का नाही सांगा काय वैतागले पिंडू महाराज बाया काय बोलते सांगता येते का काहीच नाही काही बी अहो विनायक महाराज जीव लई बोलायचं आता मला बायको एक त्याच्यामुळे मला माहिती की ह्या गोष्टी लक्षात आलं का नाही लई अवघड धंदा आहे ना हे का साधा धंदा आहे का काय काल मला म्हणली होती तेवढं भांडे घासून घ्या मला बायको मी तिच्या बापाला फोन लावला म्हणलं मामा तुमची पोरगी मला भांडे घासा म्हणायले आमचा सासरा म्हणला माझं धुणं धुईचं झाल्यावर निवांत बोलू आणि मग मी आमच्या बायकोला म्हणलं तो हा काहीच दोष नाही कंपनी फॉल्ट आहे सगळा लक्षात आलं का बोलणं माझं अरे आता लक्ष द्या सोडून विनोद आता जरा फ्रेश झाले म्हणजे बरं वाटते बाकी काय नाही आपला मुद्दा दुर्वासा जवळ आले ए बाबा पलीकडे कसं जायचं दुर्वासाने सांगितलं आलात कशा देवानं सांगितलं तर 16,108 बायका करून जर ब्रह्मचारी असेल ते मुनी वाट दिसली दुर्वास म्हणला कसं आहे मी त्याचा गुरु आहे म्हणला तुमचा जी कृष्ण आहे म्हणला मालक त्याचा मी कोण आहे देवांचा गुरु दुर्वास म्हणले मी गुरु एक डाव गुरुनं राखून ठेवलेलाच असतो की कहावी
जा म्हणले त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने, हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन अजून जर उपाशीच असेल तर यमुने वाट दिशी. विचाराय गेलेल्या म्हणल्या लाज आहे का तुझ्या जीवाला? आता खाली बी उतरलं नाही ना, अजून दाबाडातलं बी निघलं नाही ना. गेल्या गवळणी हात जोडले, हे यमुने आमचे मालक हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन अजून जर उपवाशीच असेल यमुने वाट दिशील. वरचं पाणी वरील खालचं पाणी. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. क्या बात है. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. निर्हारी दुर्वासा नवल नो है. निर्हारी दुर्वासा नवल नो है. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी निर्हारी दुर्वासा. निर्हारी महाराज 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा. निर्हारी दुर्वासा नवल नो हे. लक्षात आलं का नाही? हो महाराज म्हणले स्वतः गवळणी बघितलं आश्चर्य वाटतंय. माझ्या भूली पडली कैसा परी. माझ्या भूली पडली कैसा परी. आम्हा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. दिली वाट यमुने माय दिली वाट यमुने माय. पुन्हा आम्हा न कळे अद्यापवरी. पुन्हा आम्हा न कळे अद्यापवरी. आईशा गवळणी त्या बोलती परस्पर. आईशा गवळणी त्या बोलती परस्पर. आईशा गवळणी त्या बोलती जुन्या गवळणी निळोबरायच्या नाथांच्या गवळणी त्या असल्या होत्या. आता तळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा नाकात नत घालूनी थर थाट माट करूनी. ही गवळण गात्यामध्ये ती काही त्याचा मेळ नाही ताळ नाही. लक्षात आलं? माझा भूली पडली कैशावरी. वेदांत भरलेला आमा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. भोग आमचा घेतलाय आणि काय म्हणायलाय ब्रह्मचारी. बरं लबाड म्हणावं तर दिली वाट यमुने माय. आम्हाला कसं ग हे गवळणी चर्चा चालू ना कसं ग. एक म्हणली तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी. ओ आईशा गवळणी त्या बोलती परस्परी. एकमेकीला बोलायला सुरुवात केली गवळणीने. अगं कसं ग. याचा अर्थ एकच आहे. जाहीर केलं मी ब्रह्मचारी आहे म्हणून. फुटाने करणं महत्वाचं का सापडणं. फुटाने करणं काय अडचण नाही, सापडायचं नाही. हा कुठाने करू द्या पण करून सापडायचं नाही. आणि जर का बाबा सापडला रे बाबा आंबे हळद संगत ठेवायची बाकी काही नाही. व्यक्त मग कुठाने करायचे नाही. आणि जर केले तर पुन्हा सापडायचं नाही. आमचा बाबा असा आहे काहीही करतो पण करून कशातच सापडत नाही. विष्णू असा आहे काही बी करतो पण कशात सापडत नाही. मग आमचे विष्णुदास तद्वत पाप पुण्य अंगी नातळे सापडत नाही. विष्णुदास बी तसे पाप पुण्य अंगी नातळे.
जोरदार टाळी एकदा गुरुजींसाठी. हो, असे चाली बी तशाच महत्वाचे असतात कीर्तनाला, नाही तर आपण रंगात आणावा. झुंजार ते एक हो हो विष्णुदास जगी आ. माणसं म्हणले आम्ही चहा घेऊन येतो, तोहर काही टेन्शन नाही. चलत चुटकी वाजवत चाली असली पाहिजे. लक्षात आलं? आता बघा काय, जसा विष्णू तसे विष्णुदास. विष्णू अंगाला काही लागू देत नाही, तसेच विष्णुदास आहेत. पाप पुण्य अंगी नातळे त्या. शाबास. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. काही अंगाला लागू देत नाही, करायला काय अडचण नाही, अंगाला लागू दे. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. हरी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. आदित्य कमळा जळी जैसे, आदित्य आदित्य कमळा जळी जैसे, आदित्य कमळा आदित्य कमळा जळी जैसे, आदित्य कमळा सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी संसार सकळ. टाळी होऊन जाऊ द्या जोरदार. सत्यवादी करी संसार सकळ. कुणाला बी जमतंय काय ते, फक्त मला जमतंय, कुणाला बी जमत नाही. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. सत्यवादी करी वा संसार सकळ. आता बघा, अंगाला लागू देत नाही. आलिप्त कमळ जळी जैसे. पाण्याचं जसं कमळ आलिप्त राहत, तस काहीही करतो विष्णू अर्थात विष्णुदास, पण अंगाला काही लागू देत नाही पुण्य पाप लागत
त्या वा लागत त्या नाही पुण्य पाप लागत लागत नाही पुण्य पाप लागत नाही पुण्य पाप लागत उदासीनाचा देह ब्रह्म ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या लागत त्या लागत त्या टाळी पिंटू महाराजसाठी टाळी जोरदार. माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावने टकाटका बघायची एवढंच कीर्तन आहे म्हणाले तर जरा. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही, लक्ष द्या शब्दा का, नाही पुण्य पाप लागत त्या. त्याला पुण्यही लागत नाही भाऊ आणि त्याला पापही लागत नाही. आ? तयाचे करणे आत, क्या बात आहे. घडो का त्रैलोक्याचा घात, परी केली परी त्याने केली मात बोलू नये. काय बोला गप बसायचं, बोलायचं नाही, काय नाही होगा. हा काय बी करू तिकडे, कष्ट बी करू, काहीही करू, अजिबात बोलायचं. आणि जर बाबा बोलायला जातान कुणाविषयी काय नाही केलं पांडवांनी बोला, काय नाही केलं पांडवांनी, काय बी केलं बोलायचं. आणि कुणी जर गप कुणी बोलायला गेलं र बाबा तर त्याला पाप लागत. कळायला लागले का? काय बी करू ती उदासीन माणसं, त्यांनी काहीही केलं तरी त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हा हा शाबास, जाळी आली लंका. हा घर फुकून देणं चांगली गोष्ट आहे. हा पण धन्य धन्य म्हणे तुका घे आता कसं करायचं, जी होईन ती होईन म्हणले. हा धन्य कांगाला लागतच नाही ना, घर फुकून तर माणसं फुकू काहीच होत नाही. हाताला कळायला लागले का नाही. हा आणि जर काही बोला पांडवाच्या बाबतीत काही काय केलं नाही त्यांनी, काय केलं नाही बोला. चला तर हो द्या, जी होईन ती. काय केलं नाही त्यांनी, हा काय केलं नाही त्यांनी सांगा. काही बी केलं ना हो. हा पद्धत असती वागण्याची बी. 5 जणात एक बायको असती. बोला ना, केली का नाही केली. बोला बोला झाला. हा बरं, ज्यानं जीव घातलं, ज्यानं खाऊ घातलं, ज्याच्या घरी राहायचं त्याच्याच बहिणीला पळवून न्यायची पद्धत आहे ही. नेली का नाही नेली, नेली का नाही नेली. टाका थाप. वा संन्याशी होनी झनी चोरोनी नेली माझी. कसं करायचं बरं. ह्याच्यापेक्षा पुढचं आहे का, बहीण पळवून नेलेले तर थोबड बघावं का. हा ही त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहील. कसं करायचं. देखा नवलतया प्रभूचे ना अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करीत असे, किंवा अर्जुनाचे रथी होय हा सारथी. काय केलं नाही पांडवांनी, हे बी केलं पण बोलायचं. हा जर बोलायचं अताल पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी जन्म पिंपळासी, कामाची अविष्टे जन्म पिंपळासी, जन्म पिंपळासी, कामाची अविष्टे जन्म पिंपळासी, पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष. काही काढायचं नाही, कारण उदासीनाचा देह ब्रह्मरूप, त्यांची स्थिती ब्रह्मरूप झालेली, त्यांना पाप पुण्य या गोष्टी अंगाला लागत. बोला की लागतच नाहीत महाराज. अहो मुलीचं लग्न कुठं गाढवा संघ असते, पुरीचं लग्न गाढवा बरोबर असते. केलं का नाही केलं, केलं का नाही. घोटाळ्यात येत नाही तर काय सांग, केलं का नाही केलं, केलं. अहो गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झाले. चौघात गांधारी, गांधारी जी आहे ना, धृतराष्ट्र गांधारी, कौरवांची माय, दुर्योधनाची माय,
ही दुर्योधनाची माय जी आहे ना ही गांधारी गाढवा संग लग्न झाले तिच्या आधी. तुम्हाला ह्याच्यातलं बारकाव माहीत नसते, आपल्याला काय त्याच्यातली एवढी बारकाव घ्यायची सवय नाही. ह्या गांधारीचं लग्न त्या शांतीतच लिहिलेलं होतं तिच्या. काय ज्याच्या संग लग्न होईन गळ्यात माळ पडली की नवरदेव मरणं. त्या धृतराष्ट्राला भेटत नव्हती, तिथं गेलं गांधार देशात आणि आधी गाढवा संग लग्न लावलं. गाढवाच्या गळ्यात माळ पडली, गाढव मेलं आणि ह्याच्या संग लग्न केलं. पण आता एक वाक्य जरा ध्यान देऊन ऐका, ताईट बसा आणि एक वाक्य ऐका. या ह्यानी कुणी धृतराष्ट्रानं स्वतःच्या भल्यासाठी, माझ्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या भल्यासाठी नीट ऐका, निष्पाप गाढवाचा बळी घेतला होता. तर त्या दोघाच्या पोटी 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला. त्याच्यामुळे जरा हिशोबानं, बाकी काय नाही, काय अडचण नाही खायला, पण थोडंसं हिशोबानं हो, थोडंसं, बाकी काय थोडंसं भजन्या बिजन्यांचे थोडंसं आकारानं उतू बी जाऊ नाही. विठ्ठल नाश्ते जन्माला येते, अशी चलत येत. आपण म्हणलं अण्णा मनका नाही, देवाचा कणका असतो. देव सगळ्याचं बरोबर करतो, देव सुट्टी कुणाला देत नाही, कुणालाच सोडित नाही. देव चला लेवलच आणणार देव. त्यामुळे जगाला नका भिवू, पण देवाला तरी भ्या. कळायला लागले का बोलणं? आता बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडं. मुद्दा काहीही केलं अंगाला लागू देत नाही. पाप पुण्य अंगी नातळे त्या झुंजारती विष्णुदास जगी. काय झुंजारपणा केला. 10:30 पर्यंत आले जमल. अजून एक बिचारणाचा मेळ नाही म्हणून म्हणलं, बाकी काय चलतंय का काही थोडं 11 म्हणायले तर बरं. हा बाबा जी होईन ती होईन, बघू आता काय आहे ती. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या आता, द्या सोडून, बाकी काय आता जसं होईन तसं होईन. बघू गुरुजी काही लांब जायचं कुठं गडबडे आले गुरुजीला? हो म्हणायले, जायचंय म्हणायले, लक्षात आलं आता. बरं जे होईन बघू, ती होईन. काय 10:30 होते, 11 होते. बघ तुम्ही फक्त प्रमाणाला ढिले पडू नका, हळूहळू. तुम्ही 2 जण कशाला आहे तिथं? बघू तुम्ही बोलत चला 2 जण. बघा इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे, तुमच्या लक्षात काय झुंजारपणा आहे बाबा त्यांचा, हे बी महत्वाचं आहे. काय भांडणं केले का हे नाही? हो केले. पुन्हा सांग केले. तुमचे आमचे तरी भांडणं कवा बाबा, त्यांचे भांडणं काय म्हणतात? काय आठवतंय का कोणाला? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य जग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि कितीतरी दिवसातून 100 मार्क पडले तर गुरुजीला. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा? 100 पैकी 100. इकडे तिकडे थोडं बी नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुमच्यांचे भांडणं कवा बावा होते, त्यांना रात्रंदिवस चालूच आहे. कुणा संग दिसत कसं नाही. आंतरबाह्य मन, आतमध्ये मन आणि बाहेर जन. आंतरबाह्य मन आणि जन जगासंग बी चालू आहे आणि मनासंग बी चालू. बर, जगासोबतचं कुणाला सुटलंय? जगानं कुणाला नाव ठेवले नाहीत? बोला की, मोकळ्या मनानं बोला की, पेंडू शिलूकडे बोला सगळेजण. कुणाला नाव ठेवले नाहीत? प्रत्येकाला ठेवले. अहो रामासारखा एक बाणी एक वचनी माणूस होता का कुणी? ह्यांचा त्याला नाव ठेवले नाहीत का लोकांनी? रामाला नाव ठेवले. रामाला पतिव्रता नेण्यानिकाची स्तुती बी करायची नाही बाईनं कुणाची. सर्व भावे पती ध्यानी मनी. नीट ऐका, बाईच्या मनात बी पती, ध्यानात बी पती. पती सोडून दुसरं ती काही कुणाची स्तुती बी करीत नाही. लक्षात यायला गेलं का नाही? औरत वो नहीं जो 1000 मर्दों को दीवाना करे, औरत वो होती है कि अपने पति को 1000 बार दीवाना करे.
लक्षात येते माझं? थांबा हा. एके प्रिय उत्तमे वाचूनी वाढवणे दु कामू. अच्छा आता सांगितलं लय बिघडन, जाऊ द्या, लक्षात राहू द्या. जरा थोडस वय होऊ द्या मग दाखवतो. हे बी सांगतो पण वय झाल्यावर सांगतो. लक्षात आलं का नाही? भगवान महाराजासारखा झालो की मग सांगतो. तोवर वाचलो पाहिजे तुम्ही बी मी बी, मग बघू आपण. लक्षात आलं का नाही? बरोबर आहे. मनात बी काम वासना सुद्धा निर्माण झाली नाही पाहिजे, तिला पतिव्रता म्हणता. ए बरा शांत बस रे, इकडे बघ, शांत बसा, इकडे बघा, लक्ष देऊन. तिला पतिव्रता म्हणाय, ध्यान देऊन ऐका, कुणाला बी नाही. आणि मग महाराज रामाला नाव ठुले लोकांनी, ठुले का नाही ठुले, कुणाला बी नाव ठुले लोकांनी. प्रश्न सोडला नाही. हे चोरट होतं म्हणले व्याभिचारी, सोडलं का नाही? कुणाला लोकांनी सोडले? बरं डवचिनारे कुठले असतील? कुछ कुत्ते अपने होते हैं तो साहब कुछ अपने कुत्ते होते. काही कुत्रे आपले असते तर काही आपलेच कुत्रे असते, हे भी ध्यानात ठेवायचं. दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले, बाबूजी दुख तो इस बात का है कि कुत्ते निकल कर भी वफादार नहीं निकले. लक्षात येते बोलणं माझं? हे असतं गोंधळ आहे. कसं असते, मी एक हमेशाच सांगतो, एकच वाक्य सांगतो हिंदीतलं म्हणजे कळण्यासाठी. आता हे कथेतलं आहे पण तुलाच तुम्हाला सांगतो. हमको बदनाम करने में उनके भी नाम आए. सावकार इकडं बघा आता. हमको बदनाम करने में उनके भी नाम आए जिनके लिए हम आधी रात काम आए. आम्हाला बदनाम करणाऱ्याच्या यादीमध्ये पहिलं नाव त्यांचं होतं. मला बदनाम करणाऱ्याच्या यादी ढाले गुरुजी पहिलं नाव त्यांचं होतं, ज्यांच्या बापाच्या पुण्यतिथीचे कीर्तन मी फुकट केले होते. वा वा. लक्षात आलं का नाही? त्याने जास्त काय, हर किसी की जरूरत में नंगे पाव पहुंचे हम, लेकिन जब हमारी बारी आई तो सबके यहाँ बहुत बारिश हो गई. विठल ह्याच्यातलं सगळ्याला कळणार नाही. किंवा हर किसी की जरूरत में नंगे पाव पहुंचे हम, लेकिन हम जब हमारी बारी आई तो सबके यहाँ बहुत बारिश हो गई. आम्ही प्रत्येकासाठी बिगर चपलाचे धावून गेलो तो, पण आमच्यावर वाईट वेळ आल्याच्या नंतर सगळीकडे पाऊस पडला होता, कोणी बाहेर निघलं नाही. असंच होतंय का नाही होत? बोला, होतंय का नाही होत? असं आपल्यावर वेळ आल्याच्या नंतर या जगात कुणीच आपलं नसतं. एकच लक्षात, एकच साबळे महाराज लक्षात ठेवायचं, एकच लक्षात ठेवायचं. वाईट वेळ हे बघा, कोणताच माणूस वाईट नसतो, वाईट असते त्याच्यावर आलेली वेळ. पण वाईट वेळ एक दिवस निघून जात असते, वाईट वेळेला बदललेली माणसं आयुष्यभर लागतात. वक्त से मैंने पूछा मेरा कसूर क्या था. वक्त से मैंने पूछा मेरा कसूर क्या था, तो वक्तों ने हंसकर जवाब दिया, तूने हर किसी को अपना माना, यही तेरा कसूर था. वेळेला विचारलं की माझं चुकलं का, एवढी कमन वाईट होऊन यायलीस माझं. वेळेनं सांगितलं तू प्रत्येकाला आपलं बोलत गेलास, आपलं मानस गेलात ना, हे चुकलेलं आहे, बाकी काही चुकलेलं नाही. आपण एखाद्याला गुरुजी आपलं म्हणतो जवळ घेतो आणि तेच अभिषेक करते, ती कधी बी ध्यानात ठेवायचं. जेवढे बी गुरुजी तुम्हाला तुम्ही क्लास घेताय, जेवढे बी फुकट शिकविलेले तेवढे अभिषेक करते. फीस घेतलेले नाही, फीस घेतलेले पाया पडते. फुकट शिकविलेल्या अवलादी बैमानी करणार म्हणजे करणार, अभिषेकच करणार. लक्ष द्यायला लागले का? ही पद्धतच आहे का नाही? पद्धत सांगा, ही योग्य पद्धत आहे. त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवायचं, कुणी कसं आहे असतो, अंतरानं ठेवायचं, अंतरानं ठेवाय, शानपणानं. हां लक्षात द्यायला कसं आहे, लोकांसोबत चांगलं वागलं, लोक आपला फायदा घेत. जशाच तसं वागलं, लायकीत लायकीत ठेवायचे लोक. लायक आता मी लायकीत होणार जिथल्या तिथं. मी कुणाच्या नादी लागेल, मला काहीच घेण देणं नाही जगात, मला काही नाही. अण्णा दादा बाबा आई ताई म्हणायचं, आपलं गोड बोलायचं, पैसा कमवायचा, दुनिया चुलीत जाऊ. खरंय का खोटं आहे माझं सांगा ना? काय खरं का खोटे? पद्धत आपली एकच आहे, तुमची तीच माझी, फक्त धंदा चेंज आहे. काश एवढंच आहे, बाकी काय नाही. हीच पद्धत महत्वाची आहे. काय करायचं आपल्याला, काय घेणं देणं जगावर. दारात गाडी उभा केली, घरात पाऊल टाकला, मोदीचा बी फोन उचलीत नाही. चल म्हणून आपली 2 लेकरं बायको, विषय नाही कोणाचा, काही संबंध नाही. जग बी काही नसते. आपल्या वाईट वेळ आल्यावर कोणी धावून येत नाही, काही नाही काय नाही, काय कोणी सांग.
ह्या पुरी येड्यावनी बोंबला त्या माझं त्याच्यावर लय प्रेम आहे त्याचं माझे मायबापाचा होत नाही ते तुमचं होत असलं थोबडतोंड ठेव काही बी बोलत उगं काही नसते असलं. एक मजा सांगू एक कळण्यासाठी सगळे मला तुम्हाला कळेल तुम्ही बाहेर देशात जाता तुम्हाला कळेल. एक मजा सांगतो कळण्यासाठी एकच मुद्दा सांगतो म्हणजे भागवतातला एक विषय सांगतो. राधा रूठती है और कृष्ण मनाता है. राधा रूठती है और कृष्ण मनाता है. ऐसा नहीं कृष्ण मनाता है इसलिए राधा रूठती. लक्ष समजून घेणं तर महत्वाचं आहे. नवऱ्यानं बायकोला समजून घेतलं पाहिजे बायकोनं नवऱ्याला समजून. फक्त आय लव्ह यू आय मिस यू नो आय अंडरस्टँड यू. मी तुला समजू शकतो. आणि समजूतदारपणा जिथं जमतो ना की शिवमहापुराणात असा उल्लेख आहे. शिवमहापुराण असं म्हणतंय पत्नीनं पतीच्या कष्टाची दखल घेतली पाहिजे. आपला नवरा रात्रंदिवस फिरतोय धंदा कोणताही असतो आणि पतीनं पत्नीच्या त्यागाची दखल. शिवमहापुराणात उल्लेखच आहे त्याचा. दोघांनी दोन बाजू जर सांभाळल्या तर जगात संसार 12 वर्षात माझ्या प्रपंचात अजून भांडणं झाली नाहीत. नवरा बायको 12 वर्षात भांडणं नाही का. आय अंडरस्टँड यू. एकमेकाला समजून घेतलं. लक्षात यायला लागलंय का नाही. समजून घेणं गप्पा ना पुन्हा बोलू. समजून घेणं महत्वाचं. लक्षात आलं का नाही सांगा. खरंय का खोटे माझं सांगा. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या आपण पाळल्या पाहिजे. याला फार मोठी किंमत आहे. जिकडे लक्ष द्या. जगासोबत तोंड देणं ही गोष्ट फार कठीण आहे आणि जगापेक्षा बी एकाकन किंमत मनाला तोंड देणं ही गोष्ट त्याच्यापेक्षा. एक सांगायचं राहिलं हे आरडत येत नाही. नवीन पुरी येत आहे की माझं त्याच्यावर प्रेम आहे. माझं कोणावरच प्रेम नाही. आपलं आपल्या बायकोवर प्रेम आहे. विषय संपला. काय नाही काय नाही काय अजिबात नाही. कुणाच्या नादी नाही. आपलं आपल्या बायकोवर प्रेम काय नाही. काय मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला. नीट आहे का. तो उन्होंने हंसकर जवाब दिया चलो ठीक है खुदा एक का थोड़ी होता है. लक्षात आलं माझं. ही अशीच पद्धत आहे. अशीच आहे. त्यामुळे साबळे महाराजाचा माझा त्यातली त्यात स्वभाव एक आहे. आम्ही कुणाला जवळ मी तर कुणाला जवळ येऊ पण जवळ आलं की किती बी महागातला चहा असो काही असो काय असतो पुन्हा ती जवळ एकदा. आता साबळे महाराजाला गुरुजीला पद्धत नाही. मी ती जवळ आला असते. स्वीकार करत असताना फक्त चांगल्या गुणाचा स्वीकार नाही त्याचे वाईट गुण स्वीकारून सुद्धा त्याला समर्पण केलं पाहिजे. फक्त साठे महाराज कीर्तन चांगलं करतीत म्हणून जवळ नका घेऊ. माझ्यातला एखादा वाईट गुण बी स्वीकार तर त्याला मैत्री म्हणतात ना. त्याला कमी जास्त चलत राहते. आधी काय मी तर नेहमी सांगतो की एखाद्याला तुम आ तो गए हो मेरे जिंदगी में. हा तुम आ तो गए हो मेरे जिंदगी में मगर ख्याल रखना हम जान तो दे देंगे लेकिन जाने नहीं देंगे. विठ्ठल जरा बोर व्हायला हा बोर व्हायला लागले जरा नाही ना सरपंच बोर व्हायला लागले. हा बघा इकडे लक्ष द्या. आता द्या त्याट भाषा ढिल्या अंगान कळत नाही. नीट भाषा बेडे बेडे सावधान. जुन्या काळातल्या शाळा सर जुन्या काळातली शाळा भारी असे. मास्तरच्या मूडवर शाळा. शर्ट काढायचं खुटी लाडकून ठेवायचं झोपाय. पोराला सांगायचं जा शेंगान पापड्या घेऊन ये. होतं का नाही असं. आमच्या वर्गात मास्तर शर्ट काढून झोपलं कलेक्टर शाळा तपासाय. कलेक्टरनं बघितलं मास्तर गडबडीनं उठलं. पोरं हो याला दंड म्हणतात. बनिलीच होत. याला दंड म्हणतात याला मनगट म्हणतात. कलेक्टर नुसता बघत होता. कलेक्टर मला गुरुजी लय शाळा तपासल्या पण विद्यार्थ्यावर एवढं प्रेम कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरुजी. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच. त्याला म्हणायचं आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात. लक्षात आलं का माझं. बघा आता लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता मी ठरविलो मी इंदुरीकरांच्या बी पोटो पाय देऊ शकतो. हा पण जगायला एखादं गरीब जगू द्या जाऊ द्या काय झालं का नाही. बघा इकडे आणि त्या सोडून आता उगा फवारा होता. आता बघा बाहेर जग आणि आतमध्ये मन. मनासोबतचं भांडण महाराज ती बेकार त्याच्यासारखं बेकार कोणतंच नाही. ही तरी बोलून दाखविता येते. मधल्यामध्ये माणूस खेचून जाते मधल्यामध्ये महाराज. काहीच नाही महाराज. मधलं एवढं बेकार आहे ना कुणाला बोलता येना कुणाला दाखविता येना काहीच नहीं। मोबाइल में नेटवर्क ना हो और रिश्तों में विश्वास ना हो लोग अक्सर गेम खेलना शुरू करते।
लक्षात आलं माझं बोल? ही मधल्या मधली जी प्रोसिजर आहे लय बेकार. मन बेकार आहे, बेकार. बाहेर भांडण चालू आहे जगाबरोबर, मधी चालू आहे मनावर. ह्या मनाला नाद बेकार. माणूस चांगला, ते माणसं मोठे नाद बारीक. माणसं मोठे नाद बारीक. स्वयंपाकापाशी जाऊन बसणार, उगच उगच बुडबुडीणार. मीठ टाक, भाजी बिघडली, पाणी टाकून देणार, चटबीच बिघडीणार. इथे येऊन बसणार, इकडे बसाव कीर्तनात माईकवाल्या तोंड करणार, एखाद्याला हळू डोळा हाणणार, आवाज बिघडून जाणार, निघून जाणार. ती माणसं मोठी नाद बारीक. लक्षात आलं का नाही? पहिला बारीक नाद आहे. तसं मन चांगलंय असं लय वाईट नाही, नाद बेकार, इंद्रियाची संगत. हा हो बरोबर आहे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. बरोबर, ज्याला होऊन जाऊ द्या, जी होईन ती होईन. काय लगे नादाला लागलं हित महत्वाचं आहे. लक्षात आलंय का नाही? इंद्रिय बैलाची पेटी, नमने आवश्यकी पहाटी. आणि चांगली पंगत ह्यांना जमत नाही. हिताशी जे जे निके, ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. बेकार माणूस आहे, लय बेकार. आता एकच ऐका, ताईट भाषा थोडं राहील, नीट भाषा. माणसं म्हणले काही का असाना सावकार, पण ती तुम्ही पुढच्या वर्षी सप्ताह करा आणि त्याला आणा गाड्या. हे होई दुसरा तिसऱ्या दिवशी होताना ही उपक नाही म्हणले, बाकी काही का असाना. बघा इकडं आता का माझं म्हणणं काय असते माहिती का? इमानदारीनं सांगतो उगं मनापासून. आपल्यात आपलं पैशासारखे पैसे घेतले तर कीर्तनासारखं कीर्तन हो. बरोबर आहे का नाही? पैशासारखे हा 5 मिनटं इकडे तिकडे चलत राहते काय, नांगर मोडायचे काही एरी तरी काय. देवाच्या भजनात चाललंय हीच समाधान आहे की आपलं. बघा इकडे लक्ष द्या. कुठवर आलं आता माझ्याकडे लक्ष द्या. ताईट बसा म्हणतो तो ना. शक्य होईल तेवढं सावळे मोठ्या बरोबर खटकू द्यायचं. गुरु महत्वाचा विषय आपल्यासाठी. जेवढे प्रयत्न करता येते मोठ्या बरोबर खटकूच द्यायचं नाही. खटकणं म्हणजे भांडण होणं, कळत असेल ना? खटकूच दे. एखादा होऊन बी मोठा गुरुजी अंगावाचा आला तरी शहाण्यानं त्याला साईड द्यायची. त्याला आमच्याकडं रानडुकराची मुसाण म्हणतात. कारण त्या जातीला कंपनीतूनच रिव्हर्स गिअरची सिस्टीम नसते. त्याला वळता येत नाही महागारी. कुठं तरी जाऊन धडकणार आहे. आपण साईड द्यायची ना, येड्याच्या नादी लागायचं नसते. खटकूच द्यायचं नाही मोठ्या बरोबर. त्या बघा आता लक्ष द्या. जी होईल ज्ञानोबरायची ओवी, मी काय बोगस मधला माणूस आहे. ज्ञानोबरायची ज्ञानोबराय म्हणतात, समर्थेशी वैर जया पडले हाड खाईल. हाडवैर जरी असलं खटकू द्यायचं नाही मोठ्या बरोबर, साईड द्यायची. आता नीट बसा नाही का, आता गुरुजी नीट बसा नाही का. आता बघा खटकलं जर बाबा तर दुनियादारी काही बी असतो, काही बी असतो. जेवण विसरायचं, झोप विसरायची, मायबाप विसरायचे, बायको लेकरं विसरायची. पण जर मोठ्या बरोबर खटकलं हत्यार विसरायचं. कळायला लागलंय का? मग कसला बी सुपाऱ्या घेणारा असला त्याला कळालंय ज्याची घेतली ती अडकिता घेऊन फिरतोय. मग नादी लागेल लागेल ना अजिबात. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे, यमे कुळ गोत्र वर्जिले, यमे कुळ गोत्र वर्जिले. हत्यार संगच ठेवायचं. कोणतं? नामाचं हत्यार. आता मनाबरोबर जर आमचं खटकलं मग आता हत्यार आम्ही कायम हत्यार संघच फुल्याले. झोपीत बी संघच आहे, जागृतीत बी संघच आहे. हत्यार विसरत नाही. गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंद शयनी, गोविंदा सनी गोविंद शयनी. गोविंदा मन बसला, गोविंद मन बसला,
रखुमाई रखुमाई अवघ्या दीड तासात सोडणार आहात. आपलं हे 15-20 मिनिटातच सोडतो लगेच. शब्दाच्या पुढे जात नाही. 10:30 म्हणजे 10:30. इकडे बघा, बोर व्हायलंय का? पूर्वी बोर व्हायलंय जरा. हा कळानच गेले नेमकं काय व्हायलंय काय. काय म्हणाले 11 वाजता पर्यंत ठेवा. बरं 11 वाजूपर्यंत तुला पुढच्या बसल्या बसल्या काय हो निवांत बसून चाललंय आपलं. लक्षात आलं का नाही? कूलर बंद आहेत, माणसाची बेजारी मारणार. जेवढं जमन तेवढं आपलं जाऊ. बघा आता लक्ष द्या. ऐका, हत्यार संगत हत्यार इसरायचं. इकडे बघा, हत्याराचं नाव आहे नामस्मरण. सहस्त्रनामाचे हत्यार, सहस्त्रनामाचे हत्यार, अतिबळ वैराग्याचे थोर, क्या बात आहे. हा शंख चक्राचे शृंगार, किलावार षडवर्गा. क्या बात आहे. ह्या 6 जणाला हाणायला हत्यार लागतंय म्हणजे लागतंय. शेवटला सांगतो आता. लक्षात आलं का नाही? बघाय गोविंद अष्टनी म्हणजे गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसलाशे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. क्या बात. पांडुरंग मनी जागृती जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी रे पांडुरंग जागृती रे जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. हत्यार सांगत पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. पांडुरंग गोविंदासनी, गोविंद शेन. स्वप्नात बी स्वप्नात बी सोबतच आणि जागृतीत बी. कसे काही माणसाला ना कर्मचाऱ्याच्या नादी लागायचं. कंपनीत असली कंपनी की कर्मचाऱ्याच्या नादी किंवा संस्थेत असली की ती लेकरायच्या नादी. हाणायचा आहे तर बॉस हाणायचा, चिलरच्या नादी लागायचं. हाणायचा तर डायरेक्ट संस्था मालकच हाणायचा. चपरा शेले हाणून ह्याला आणि त्याला काय होते ती डायरेक्ट अध्यक्ष त्याचायचं. जी होईल ती होईल, काय होईल ती बघू पुढं. जास्त असते ही मन अध्यक्ष आहे ना. मन कोण आहे? मनाची पाटील ते गावाचा, मनाची पाटील ते गावाचा, मनाची पाटील ते गावाचा. विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका, विश्वास धरू नये, विश्वास धरू नका त्याचा. गात करण्याचा माता पांडुरंगापती माता. अशी मी आलो रायाचा जोशी. ह्याला चांगल्या दिंडीत जावं लागते. तवाशे जोशी जागल्या अशी प्रकरण आहे काय भेटते. आणि बाकीच्या दिंड्यांनी नुसते प्रकरण आहे काय भेटते. त्याच्यामुळे दिंडी चांगली बघायची, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही सांगा.
इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या म्हणण्याचा उद्देश तसाच होता, लक्षात ठेवा ना. दिंडी मालक आहे ते. माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता, लक्षात आलं का नाही. बघा इकडे दिंडी मालक आहेत म्हणले बरं आहे. इकडे बघा हत्यार संगत ठेवायचं गुरुजी. हां आणि बॉस खाणायचं. बॉस कोण आहे? मग आम्ही बॉसवरच हत्यार चलविलं. काय गोविंद त्यामनी बैसला असते. चिल्लरच्या नादी कशाला लागाय माणसं चिल्लर. आणि इकडे बघा कर्तृत्व असं सिद्ध करायचं माणसाचं. ही काय महाराजासंग फोटो काढ, नेत्यासंग फोटो काढ, काय मिळते फोटो काढ. माझ्या आयुष्यात कोणासंग फोटो काढलाच नाही. काढला तर गुरुजी बरोबर, शास्त्रीजी बरोबर, बस कोणा काय फोटो काढून सांगा. आपलं कर्तृत्व असं सिद्ध करायचं, लोकांनी आपल्या बरोबर फोटो काढले. काहीतरी बघा ना, का फक्त ह्याचं काय रे त्याचं काय, तू काय काय तू काय सांग ना काय हे. माझ्या आयुष्यात मी हे असलाय आणि ती तसलाय कधीच म्हणलो नाही. म्हणून मी इथपर्यंत आयुष्यात कधीच कुणाला ह्यात फवाडानं वाईट झाला तर 5-10 मिनिटात थांबूया. या तोंडानं कुणालाच वाईट बोल. काय कोणी सांगितलं तुम्हाला काय करायचं वाईट होय चुकीचं आहे सावकार माझं. आपल्या तोंड देवानं गोड बोलण्यासाठी चांगलं बोलायचं लसून हे वाईटच आहे ते वाईट. आमचे गुरुजी हमेशा सांगतात. आमचे गुरुजी म्हणले ही भजनेली की गायकाली कीर्तनकाराली निहरी कराय देव भेटला असता, पण ही टाळ बांधायच्या आधीच सुरू करते ती काय महाराज आहे कारण त्याच्यामुळे ह्यांची देवाची भेटच होत नाही. म्हणले काही संबंधच नाही ह्यांचा देवाचा. आपल्या तोंडानं वाईट कुणाला कधी म्हणायचं नाही, लक्षात. छाच आणि मवाळ त्याला होऊन जाऊ द्या शब्द जैसे कल्होळामृताचे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे या मुखी अमृताची वाणी नेहमी गोड. कुणाला बोलायचं नाही काय नाही काय काही घेणं दे. मी महाराज मला जगाचं काहीच घेणं दे नाही. आणि ह्या बघा आणि तुम्हाला अजून सांगतो कमी जास्त होत असतं जीवनात, लक्षात यायला लागले. कमी जास्त आई नीट आहे का होत असते. बोंबलत चालायचं नाही, घरातली भांडणं रस्त्यावर सांगायची नसते लोकाला. काही होत असते. घर के अंदर जी भर के रोना लेकिन दरवाजा हंसकर खोलना. इकडे काही हो दुनियादारी घरात काही नवरा बायकोची बॉक्सिंग का होईना पण दरवाजा हसत हसत दरवाजा उघडायचा. कारण दारात काही कुत्रे उभेच आहे तुमचं कुटूर आलं बिघडलेलं बघायला. कुत्र्याच्या हाताला लागू नका, तुमच्या पाया पडतो बाकी काही नाही. अरे आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. ये जिंदगी है साहब कई बार जबरदस्ती मुस्कुराना भी पड़ता है. लक्ष देते माझं बोलणं. हा त्याच्यामुळे गम बहुत है खुलासा मत होने दो मुस्कुरा देना. गम बहुत है खुलासा मत होने दो मुस्कुरा देना लेकिन तमाशा मत होने. एवढं सांभाळा बाकी काय नाही. आपल्या नवऱ्यात शिवमहापुराणात असं वर्णन आहे. आपल्या नवऱ्याचं घरानं जर एखाद्या बाईनं दुसऱ्या परपुरुषाजवळ केलं तर त्या दिवसापासून तुमच्या घराला उतरती कळा लागते. तुमच्या घरातले शिवपुराणातलंच आहे पहिल्या ह्याच्यातलं घरातल्या कधीतरी माझं तुम्ही नाव टाका यूट्यूबला जय हो कीर्तनवाले येत आहेत. आपण फक्त त्यांच्या ते एकच चॅनल आपलं दुसरं चॅनल नाही काय नाही एका ह्याच्यावर जय हो कीर्तन त्याच्यावर टाका. त्याच्यावर लक्षात येईल प्रकाश महाराजसाठी शिवमहापुराण कथा. मग लक्षात येईल तुमच्या इकडे लक्ष. एकाच वाक्यामध्ये शिवपुराणाचा अर्थ. शिवजींनी पार्वतीला सांगितलेलं पुराण म्हणजे शिवपुराण आहे. नवरा बायकोच्याच गोष्टीत पण अतिशय संसार कसा करावा ही एकदा तुम्ही यूट्यूबला टाकून ऐका. पुन्हा इकडं तिकडं थोडं बी होणार, थोडं बी अजिबात नाही. शिवमहापुराण म्हणते की आपली स्त्री ज्या दिवशी शिवजी म्हणतात पार्वती ज्या दिवशी घरातल्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याची त्या ठिकाणी निंदा परपुरुषाजवळ केली की त्या दिवसापासून तुमच्या घरावर वाईट नजरा पडतात. जरा विचार करून ऐका, लक्ष देऊन. मी काय बोललो त्याचा विचार करा. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं कमी जास्त आणि लोकाचा विचार तुम्ही करू नका. तुमचा नवरा तुमच्या सोबत जा. आपला पती जर आपल्या सोबत असेल तर जगात किती लोकांनी आपल्यावर आरोप करू द्या, लोकांनी आपल्याला वाईट म्हणू द्या, आपलं जगात कुणी बिघडू शकत नाही. फक्त आपला पती आपल्या बाजून असला पाहिजे. मग तो कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, नाही कळलं, कसाही असू द्या
किंवा कसाही असू द्या, आपला पती तो पतीच असतो. आणि तुम्हाला मी सांगतो, मोहतीच्या प्रेम आहे, मोहीचं कायचं प्रेम आहे. इकडं बाळ झपा आपले. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. बीबी का तो नाम बदनाम है, तकलीफ में बीबी ही साथ देती है. वाईट वेळेला आपली बायकोच आपल्याला सहकार्य करत असते. शिवमहापुराणात असं फार सुंदर, आता वेळ नाही आपल्याकडं, हेच कामाला आहे. दुसरं जग आपल्या कामाला येऊ शकत नाही. मी तर नेहमी सांगतो की मैं क्यों परवाह करूं कि मेरे बारे में ये जमाना क्या कहता है. मैं क्यों परवाह करूं कि मेरे बारे में ये जमाना क्या कहता है. बाबूजी, मुझे तो इस बात का सुकून है कि मेरा सावरा मुझे अपना कहता है. दूसरे कहे नहीं. ख्वाबों की सजी थी महफिली हसरत नीलाम हो गई, तूने एक नजर क्या देखा, मेरी जिंदगी तेरे नाम हो गई. बस लक्ष झालं. तो देव जर आपल्या बाजून असेल आणि आपला पती जर आपल्या बाजून असेल तर जगात आपल्याला कुणाची गरज पडत नाही. एवढंच वाक्य लक्षात ठेवा. चुकूनही आपल्या पतीचा अपमान कधी करायचा, कधीच करायचा नाही. अजिबात चार चौघात तर कधीच करायचं नाही. आणि तुम्ही काय केलंय माझ्यासाठी, हा शब्द ज्या वेळेला पत्नी उच्चारते ना, त्यावेळेला माणसाचे डोळे नाही पण मन रडत असते. कदाचित तुम्हाला या गोष्टीची कल्पना नसते, पण काय केलं नाही हे विचारा, काय केलं हे विचारून. माझी विनंती आपल्याला, मला शिवपुराणात तुम्ही कधीतरी टी व्हीला चालू असते सकाळी, रोज सकाळी टी व्हीला चालू. मग कोणतरी आजी म्हणतो त्या टी व्हीतले महाराज आहेत. आज लक्षात, तुम्हाला इज्जत नाही, मी टी व्हीतला माणूस आहे. लक्षात आलं का नाही सांगा. लक्ष द्या. आपल्याला विनंती आहे एवढीच आहे, जाता जाता थांबायचं आहे मला. मन आणि जन या दोघाचा वाद आहे. आणि मग बॉस थांबला एकदा, गोविंद त्या मनी बैसला असे, एकदा त्याला मध्ये नेऊन बसविल. कुणाला? हत्यार की पुन्हा वळवळ बॉस करीत नाही. आता मिटलं का म्हणले, हो मिटलं. पण मिटलं आमचं ह्याचं बी स्टेटस ठेवावं लागतंय ना, बोर्ड लावा लागतोय ना. आमचं मिटलं म्हणजे बोर्ड लावला का? हो लावला. ऊर्ध्व पुंज भाळ कंठी शोभे माळ. बोर्ड हो, ऊर्ध्व पुंज वैष्णवांचा बोर्ड. कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व पुंज भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंज भाळ कंठी शोभे माळ. कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंज भाळ कंठी शोभे माळ. क्या बात आहे जनावर. कापिने कळकाळ तया भेने तया भेने तया भेने. कापिने कळकाळ तया भेने तया भेने तया भेने. गोविंद बोला गुरुजी. गोविंद जयती. गोविंदा सरी गोविंद शयनी. गोविंद सरी गोविंद शयनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एवढ्या वाघाच्या कळपात बी पण सोपान महाराजांनी डाव हाणला का नाही? राईट. जोरदार टाळी एकदा सोपान महाराजसाठी, जोरदार वाजवा. ते काय अपने तो अपने होते साहब, बाकी सब सपने होते हैं. लक्षात आलं का नाही? एक 8 तास, फक्त 8 तास महाराज झालं की झालं. 8 तास हाणतो फक्त. हा हो झाली. 4 घेऊ. 8 तास झाले की काय अडचण नाही. झाली. 4 कमी करायच्या नाहीत. आणि दुपारचं गाता भजन थांबवायचं नाही. गाता भजन चालू आहे का? मोतीराम महाराजाचं नाव टाकलं तर गाता भजन व्हायला पाहिजे. नियम आहे हा. चालू आहे का? हां, बाकी सगळं काय बी होईल. हां, मग गाता भजन ही मोतीराम महाराजा सप्त्यात गाता भजन असणारच. 2 तास 3 तास चालू ठेवायचं.
हा मग काय रे माझ्या पुढे तुम्ही लक्षात आलं का नाही बघा इकडे लक्ष द्या थोडी 8 तास झाले की झालं चाल घेऊन आणि 2 चाली एकाच 2 का द्रुपद आणि चाल वेगवेगळं करायचं बाई काय करू चरण एक आणि पुन्हा द्रौपदी एक जण असं जमतंय की हा मग काय नाही आधी चरण घेऊ पुन्हा द्रौपद घेऊ पुन्हा आरती पुन्हा निवांत जाऊ काय गडबड आहे आपल्याला काय मी भजनाला अजून कंटाळूच नाही म्हणून देवानं माझं बरं केलेलं आहे अजून भजनाला कंटाळायचं काय कीर्तनाला एवढं काय 2 नंबर आहे ही 2 नंबर ही 1 नंबर तू कोबर आहे म्हणाले तू का म्हणे ते भजन प्रमाण आता प्रमाण नाही बरं का ज्ञानेश्वर माऊली झाले आणि काय थोरपण जाळावे आता लक्ष द्या झालं 1 मिनिटात आता लक्ष द्या एकदा माईक सिस्टीमवाल्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे ते अतिशय सुंदर माऊली कृपाच नाही माऊली कृपा लोह्यावाली अतिशय सुंदर आहे त्यांना धन्यवाद आता बघा इकडे लक्ष द्या बोर्ड लावला की आम्ही ऊर्ध्व पुंड्र भाळ मिटला आमचा आता कंठी शोभे माळ आणि परिणाम बी असा झाला कापिजे कळीकाळ तया भेने कळायलं का नाही कळायलं कापिजे कळीकाळ तया भेने काळ असा लट 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 कापायला लागला लक्षात आलं का नाही काही माणसाली नाद आहे कशी माहिती का काही माणसाली नाद आहेत मी सरळ सांगतो पुन्हा चाल घेऊ नाद आहेत माणसाली काय माहिती का किती बी हाणलं काही बाया निबर येतात किती बी हाना त्या पडून माणसाला वाटतं गेली का काय किंवा पट झोपून लाकडं घाला काय जुने माणसं कसे हाणतो ते महाराज लय बेकार ना महाराज जुना काळ राग लय बेकार होता पडून माणसाची पांगापांग झाली असला ना दे काही माणसाली छुपे वस्तू म्हणतात ना आपल्या त्याला ग पडून माणसं पांग हां येणार हां असे असते तर उभं राहायला विचारलं म्हणले अहो तुमचं मिटलं का मिटलं म्हणले गप्पुनी जर त्यानं घातला तर म्हणले आम्ही तयारी नाहीत आम्ही तसे नाहीत आम्ही बी हत्यार बंद आहेत तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार आमच्याकडे हत्यार आहेत आणि ह्याच्यावर नाही भागलं नामामृत सार मुखा माझी नंबर 1चा हत्यार ही नामाचं आमच्याकडं त्यामुळे गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असते आपल्या सादलापूर नगरीमध्ये आमच्या या परिवारात व्यंकटरावजी देवदासराव कोटगिरे सावकार आणि प्रमोदजी व्यंकटराव कोटगिरे खरं म्हणजे कोटगिरे सावकार तुम्हाला मी आशीर्वाद द्यायला पाहिजे पण एवढं तोंड माझं मोठं नाही मी तुम्हाला धन्यवाद देतो एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांनी की म्हणजे मला स्तुती येत बी नाही पण वस्तुस्थिती आहे एवढा मोठा खर्च करून तुमचा सगळा परिवार आणि एवढं हे सगळं आयोजन एवढं मोठं केलं आहे एकट्या माणसाचा हा खेळ पैशावाले लय बघितलेत आम्ही चला हां पैशावाले मी माझ्या जगात किती मला आता 20 वर्ष झालं मी कीर्तनकार आहे माझं वय 30 आहे मी 10-11 वर्षात होतो 94चा जन्म आहे माझा 2/5/94 आता मला 31 संपतील आता उद्याच्या 2 तारखेला पण एक लक्षात ठेव पैसेवाले लय बघितले पण पैसेवालेली चाली लय बेकार आहे पैसेवाले एकटे गौतम पाटील ठुतेन एका दिवसात एवढे खर्चिते पण सत्य होणार पण तुम्ही याच्यातून सावकार एक केलं धार्मिकता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलंय तुम्ही मी शब्द देतो तुम्ही जेवढे गेले असतील पैशाबद्दल मला बोलायचं नाही ज्याचा त्याचा विषय जेवढे खर्चले असतील 100% ज्ञानोबर आहे मोतीराम महाराज ह्याच्या दुपटीनं तुम्हाला कमवून देणार आणि पुढल्या वर्षीचा सप्ताह होणार लक्षात आलं का नाही सांगा किती वर्षे का व्हायना काय नियम आहे का तिने आम्ही 12 वर्ष करू तुम्हाला काय करायचं त्याच्यावर एवढं काय लक्षात आलं का नाही पण एक याच्यात विशेष आहे तुम्ही 10 रुपये खर्चा देव तुम्हाला 100 रुपये कुठं काढून देईन सांगताय कुठं बी देणार महाराज देव कुठं बी अहो लय ठिकाणी मी अनुभव घेतला साबळे महाराज कीर्तनातला विषय नाही कितीतरी ठिकाणी मी आज फुकट कीर्तन करायचं उद्या मला लाख रुपये भेटत कुठून भेटत देव ती करणार म्हणजे करणार नाही आम्ही काय आता माझ्या एवढे फुकट कुणीच करीत नाही महाराष्ट्रात कोण्या बी महाराजाच्या घरी माझंच कीर्तन असते फुकट तरी माझ्या नावानं शिमगा आहे लक्षात आलं का नाही शिमगा आहे हे बघा कसं आहे शिमगा काही का असताना गुरुजी एकच भगवान महाराज तुम्हाला ते फिट होते काही अडचण नाही एवढं कोणतं शहाणा या जगात कुणीच नाही कुणीच शहाणा नाही कुठं तरी पाणी मुरायलेलं असते पण सेवा अशी करायची एखादा फुटाणा झाला तरी देवान दाबला पाहिजे
एवढी सेवा आहे भगवान महाराजांची. तुमचा महाराज येऊ नाही येऊ तुम्ही 8चा टाईम दिला 7:45 भजन सुरू होणार पुरं घेऊन ती महाराज जेव्हा येईल तोवर म्हणते आम्ही काही कुणाचं बी सहन करा एवढी येडे नाहीत. लक्षात यायला लागले का नाही. आता महाराष्ट्रातले सगळे महाराज भगवान महाराज सहन करतील. का सहन करतील? लय मोठी विद्वत्ता आहे म्हणून नाही, लय चांगलं गाय नाही म्हणून बी नाही. गुरुजी तुम्ही अलंकार आहेत काय करतात यांचं सेवा आहे आणि सेवेच्या पुढं तुम्हाला चुकावंच लागतं. बरोबर बरोबर आहे का नाही. सेवा आहे म्हणून प्रत्येकाला तिथं झुकावं लागतं. सावकार तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की एवढं मोठं कार्य आपण चांगलं केलं, आपल्याला धन्यवाद. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मी बरोबर सांगितलेलं, मी त्यातला मिळमिळा नाही. माझा चुकलं काय, माझ्या गुरुवर 100% विश्वास आहे. माझ्या गुरुनं जो अर्थ सांगितलाय तो अर्थ बरोबरच आहे. शांती ब्रह्म पांडुरंग महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णवेळा 2.5 तास झाले. सावकार किती तास? 2.5 तास. कोणताच माणूस जागेन उठला, हल्ला जागेवर बोला, हलू वाटायला लागले. अजून 2 तास बी बोललो तरी बी उठतील माणसं? बोला उठतील का? नाही म्हणता जगेंगे तावर लढेंगे. ही तरी कळालं नाही गुलाबी तरी तुम्हाला. हां लक्षात आलं का नाही. सगळ्याला धन्यवाद. साधी भोळी माणसं आज मंडप भरून तिसरा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी मंडप भरून आज माणसं बाहेर आहेत. अजून पुढं 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 तुम्हाला तर आता हे पडदेवरी करावं लागतील का काय देव जाणे सगळे. कारण आता उद्या कोण आहे? बाबा पाचपूर बाबाचं कीर्तन आहे उद्या. आमच्या अनेक बंकर स्वामीच्या तिथं कथा चालू आहे, तिथून इथं येणार आहेत. लक्षात ठेवा, जेवढे बी पैसे देतात तेवढे सन्मार्गाला लागणार गायीच्या सेवेसाठी. पाचपूर महाराज आहेत, ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले आहेत, संजय नाना धोंडगे, आमचे मित्र विशाल महाराज कोले आहेत. ही सगळी कीर्तनकार उमेश महाराज दशरथ एक आलेला आहेत. नंतर रात्रभर कीर्तन आहेत. पुन्हा रात्रभरामध्ये बरेच कीर्तक गेजगे महाराज आहेत, गडदे महाराज आहेत, अजून बरेच नावं दिसायला लागलेत. इंदुरकर महाराज बी आहेत. बरोबर त्यांचं काय टायमिंगचं थोडं मागं पुढे 5 वाजता का 6 कोण येतं कोण जातं. लक्षात आलं का नाही. इकडं लक्ष द्या, याचा अर्थ एकच आहे. बघा इकडं. आणि पुन्हा शिवानंद महाराज आहेत. ही सगळी कीर्तनकार मंडळी आपल्या जय हो कीर्तन यूट्यूब चॅनलवर ही सगळी कीर्तनं उपलब्ध आहेत. आपण सगळेजण त्या ठिकाणी बघा. जर काही खरंच चुकलं असलं तर जोडीत टाका. सावकार माझ्या मी असा गुंडाळून नेतो पुढच्या चौकात झटकीतो. मला निहून काय करायचे तुमचं तरी सांगा. बस पुन्हा सप्ताह केला तर पुन्हा नक्की येईन. वेडी वाकडी सेवा प्रभूचरणी समर्पित. वाणीला विरा. रामकृष्ण संगीत विशारद श्री भक्त प्रायण पिंटू महाराज वैतागवाडीकर, त्यांना साथ संगीत विशारद श्री भक्त प्रायण सोपानजी महाराज पौळ. दुसरी चाल श्री हरिभक्त प्रायण दिलीप बुवा गुंगनबिडकर, त्यांना साथ भगवानजी महाराज गंगाखेडकर. तू का म्हणे शंकर चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. तू का म्हणे शंकर चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. तू का म्हणे शंकर चक्राचे शृंगार. उठू नका कोणी जाग्यावर, आरती झाल्याशिवाय कोणी उठू नये. चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. उठू नका. कूलर लावा, कूलर जवळ. आपण आपल्या कूलर लावा, कूलर. चक्राचे शृंगार. तू का म्हणे शंकर चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार, चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखामादी. गोविंद आशनी गोविंद शयनी, गोविंद शयनी.
मंडळीची विनंती आहे, उठू नका. नामामृत सार मुखामाजी नामामृत सार मुखामाजी गोविंद सनी गोविंद शयनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद शयनी हो नामामृत सार मुखामादी नामामृत सार हे मुखामादी मुखामादी हे नामामृत नामामृत सार मुखामादी 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 बोला नामामृत सार मुखामाजी नामामृत सार मुखामाजी 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 नामामृत सार मुखामाजी 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 गोविंदाशनी गोविंद शयनी गोविंद शयनी गोविंदाशनी गोविंद शयनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद
तुकाराम 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 विठ्ठली कमला हरी विठ्ठल विठ्ठली कमला हरी विठ्ठल बोलिलेले करे देवा पुढे वतरे हरी नाही विचारिला रे पार रे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा